हा महिना माझ्यासाठी आणि वैष्णवसाठी खरंच खूप स्पेशल होता, कारण आम्ही वैष्णवच्या बाबांना भेटायला माझ्या सासरी गेलो होतो. आपण म्हणतो ना, की काही क्षण आपल्याला शब्दात मांडता येत नाही, ते फक्त अनुभवताच येतात. तो असा क्षण होता जेव्हा वैष्णवच्या बाबांनी वैष्णवला पाहिलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच आहे त्यांना झालेला आनंद. नंतर आम्ही गेलो होतो माझ्या मामाच्या गावी. गावाकडचं वातावरण, शांत हवा आणि खूप साऱ्या गोड आठवणी. वैष्णवसाठी खूप नवीन एक्सपिरियन्स होता. नवीन जागा, नवीन माणसं आणि सगळ्यांचं प्रेम. तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर माझ्या आजींना ओळखतच असाल. या महिन्यात रक्षाबंधन तसेच गोकुळाष्टमी आली होती. आणि हा माझा बाळकृष्ण. अजूनही हा लूक माझ्या डोळ्यासमोर येतो. त्याचं छोटंसं मोरपीस, त्याची छोटी बासरी आणि त्याचे क्यूट क्यूट एक्सप्रेशन्स. आमचा छोटासा कृष्ण गोड दिसत आहे ना. मी त्याचे एवढे फोटो, एवढे व्हिडिओज काढले की की प्रत्येक अँगलने घेत होते मी त्याचा व्हिडिओ, की असा छान येतोय ना, असा छान येतोय ना. शेवटी आई म्हटली, बस कर आता प्रिया फोटो काढणं.